Welcome students. In this lecture we are going to learn shadow. What is shadow and how a shadow formed. Shadow are formed when an opaque object or material is placed in the path of rays of light. सावली केव्हा तयार होते किंवा छाया केव्हा तयार होते जेव्हा एखादी अपारदर्शक वस्तू ऑपेक्यू ऑब्जेक्ट म्हणजे अपारदर्शक वस्तू प्रकाश किरणांच्या मध्ये येते तेव्हा काय होतं बघा द ऑपेक्यू मटेरियल डज नॉट लेट द लाईट पासेस थ्रू इट. ही जी अपारदर्शक वस्तू आहे ती त्या किरणांना पास होऊ देत नाही किंवा पार जाऊ देत नाही. The light rays that go past the edges of the material make an outline for the shadow. प्रकाश किरण हे त्या वस्तूच्या कडेने जातात आणि त्यामुळे त्या वस्तूच्या आकाराची सावली तयार होते. The shadow obtained from a point source and extended source. बघा बिंदू स्रोत आणि विस्तारित स्रोतापासून मिळणारी छाया याचा अभ्यास आपण करणार आहोत. त्यासाठी आपल्याला 2 एक्सपेरिमेंट करायचे आहेत. फर्स्ट एक्सपेरिमेंटसाठी लागणारं ॲपॅरेटस बघा कॅन्डल, टॉर्च, कार्डबोर्ड, स्क्रीन, स्मॉल बॉल, बिग बॉल एक्सेट्रा. काय काय साहित्य लागणार आहे? मेणबत्ती किंवा विजेरी, पुठ्ठा, पडदा, लहान चेंडू आणि मोठा चेंडू. टेक आयदर अ कॅन्डल ऑर टॉर्च ॲज ए लाईट सोर्स. आता आपल्याला इथं पेटलेली मेणबत्ती किंवा विजेरी यापैकी एक प्रकाश स्रोत म्हणून घ्यायचा आहे. इन फ्रंट ऑफ इट सेट अप अ कार्डबोर्ड विथ अ टायनी होल ॲज शोन इन द फिगर. बघा आकृतीत दाखवल्याप्रमाणे एक बारीक छिद्र असलेला पुठ्ठा आपण त्या मेणबत्तीसमोर ठेवायचा आहे. नाव द लाईट इज सीन टू इमर्ज फ्रॉम द होल ऑन द कार्डबोर्ड. आता आपल्याला त्या लहान छिद्रामधून प्रकाश किरण कार्डबोर्डवर पडलेला दिसेल. सच ए लाईट सोर्स इज कॉल्ड पॉईंट सोर्स. अशा प्रकारच्या प्रकाश स्रोताला बिंदू स्रोत असं म्हणायचं आहे कारण एका बिंदूमधून तो प्रकाश आपल्याला बाहेर आलेला दिसतो. प्लेस अ स्क्रीन वर्टिकली ॲट ए डिस्टन्स ऑफ 1 मीटर बियॉन्ड द कार्डबोर्ड. बघा आता या पुठ्ठ्याच्या समोर बरोबर 1 मीटर अंतरावर एक पडदा उभा करायचा आहे. हँग द बिग वॉल बिटवीन द स्क्रीन अँड द कार्डबोर्ड. आणि या पडद्याच्या आणि पुठ्ठ्याच्या मध्ये एक मोठा चेंडू टांगून ठेवायचा आहे. ऑब्झर्व द शॅडो ए बी ऑफ द बॉल. आणि आपल्याला या बॉलची सावलीचं निरीक्षण करायचं आहे. आता आपण फिगरमध्येच या सावलीचं निरीक्षण करूया. द रेज ओ पी अँड ओ क्यू स्टार्टिंग फ्रॉम द point source just pass by the ball and fall on the point A and B on the screen respectively. बघा बिंदू स्रोतापासून निघालेले जी किरणं आहेत त्यांना आपण नावं दिलेली आहेत ओ पी आणि ओ क्यू. हे जे किरण आहे ते चेंडूला स्पर्श करून पडद्यावर अनुक्रमे ए आणि बी येथे पोहोचतात. However, since no rays reach the screen between the points A and B, that part remains unlit. This is the dark shadow or the umbra. A आणि B च्या मध्ये कुठल्याही प्रकारचे प्रकाश किरण पोहोचत नाहीत त्यामुळे तो भाग अप्रकाशित राहतो आणि त्या ठिकाणी गडद अशी सावली किंवा छाया तयार होते. या छायेला अम्ब्रा असं म्हटलं जातं. ही बिंदू स्रोतापासून मिळणारी जी छाया आहे ती एकाच प्रकारची असते आणि गडद स्वरूपाची असते. व्हॉट हॅपन्स इफ द कार्डबोर्ड विथ द पिनहोल इज रिमूव्ड. बघा जर आता हा पडदा जो आहे तो जर काढून टाकला तर काय होईल? नाव वी डू नॉट हॅव अ पॉईंट सोर्स. म्हणजे आपल्याला आता बिंदू स्रोत मिळणार नाही. दिस सोर्स इज कॉल्ड अन एक्सटेंडेड सोर्स. आता हा जो सोर्स असेल तो विस्तारित स्वरूपाचा सोर्स असेल, विस्तारित स्रोत असेल. व्हॉट इज द नेचर ऑफ द शॅडो फॉर्म्ड बाय एक्सटेंडेड सोर्स. बघा अशा या विस्तारित स्रोतापासून मिळणारी सावली कशा प्रकारची असेल, छाया कशी असेल. ड्यू टू द एक्सटेंडेड सोर्स वी सी 2 पार्ट्स ऑफ द शॅडो
ऑफ बॉल ऑन द स्क्रीन. बघा, अशा विस्तारित स्वरूपाच्या स्रोतापासून मिळणारी छाया ही 2 प्रकारची असते. वन फेंट अँड वन डार्क. एक कमी गडद असते आणि एक एकदम डार्क किंवा गडद असते. द फेंट पार्ट BC इज कॉल्ड पेनाम्ब्रा. आता जी ही फिक्की छाया दिसते तिला पेनाम्ब्रा असं म्हटलं जातं. अँड द डार्क पार्ट AD इज कॉल्ड अम्ब्रा. आणि जी गडद छाया आहे तिला अम्र असं म्हटलं जातं. तर आपल्याला ह्या दोन्ही छाया या आकृतीमध्ये पाहता येतात. सी इन फिगर BC इज ए पेनाम्ब्रा अँड AD इज अम्ब्रा. Let us see what happens in the following activity when the ball is bigger than the extended source. बघा, आता इथं आपण विस्तारित स्रोतापेक्षा चेंडू मोठा असेल तर काय होईल ते पाहूया. कीपिंग द डिस्टन्स बिटवीन द एक्सटेंडेड सोर्स अँड द बॉल कॉन्स्टंट, मूव द स्क्रीन फर्दर अँड फर्दर अवे अँड ऑब्झर्व द शॅडो. बघा, विस्तारित स्रोत आणि चेंडू यामधील अंतर कायम ठेवून पडदा मात्र दूर दूर सरकवायचा आहे आणि चेंडूच्या छायेचं निरीक्षण करायचं आहे. ॲज द स्क्रीन मूव्स फर्दर द अम्ब्रा अँड द पेनाम्ब्रा इन द शॅडो ऑफ द बॉल आर सीन टू बी बिकम बिगर अँड बिगर. बघा, जसा पडदा आपण त्या वस्तूपासून लांब लांब नेऊ, दूर दूर सरकवत नेऊ, तसा त्या मोठ्या चेंडूची छाया आणि प्रछाया किंवा त्याला उपछाया म्हणूया, या मोठ्या मोठ्या होत गेलेल्या दिसतील. नाऊ रिप्लेस द बिग बॉल विथ वन दॅट इज स्मॉलर इन साईज दॅन द लाईट सोर्स. आता मोठ्या चेंडूऐवजी काय करायचं आहे, आकाराने बिंदू प्रकाश स्रोताहून लहान असलेला चेंडू टांगून ठेवायचा आहे. ऑब्झर्व इज शॅडो ऑन द स्क्रीन. आणि त्याची सावली आपण पडद्यावर निरीक्षण करायचं आहे तिचं. वी सी द अम्ब्रा अँड पेनाम्ब्रा ऑफ द बॉल ऑन इट. आता आपण ह्या दोन्ही त्या चेंडूच्या छाया पाहायच्या आहेत पडद्यावर, प्रछाया आणि उपछाया, या दोन्ही छाया आपल्याला दिसतात. नाव विदाऊट मूव्हिंग द लाईट सोर्स अँड द बॉल, मूव द स्क्रीन फर्दर अवे फ्रॉम द बॉल अँड ऑब्झर्व इट्स शॅडो. आता मगाच्या प्रमाणेच काय करायचं, इथं प्रकाश स्रोत आणि चेंडू न हलवता पडदा मात्र चेंडूपासून दूर दूर सरकवत न्यायचा आहे आणि आपण त्या छायेचं निरीक्षण करायचं आहे. ॲज द स्क्रीन मूव्स फर्दर द अम्ब्रा बिकम स्मॉलर अँड स्मॉलर अँड ॲट अ सर्टन पॉईंट इट डिसॅपियर. बघा, जसजसा पडदा आपण दूर दूर सरकवत नेऊ तसतशी त्या चेंडूची प्रछाया जी आहे ती लहान लहान होत जाते आणि एका विशिष्ट अंतरावर ती नाहीशी होते. म्हणजेच छाया तयार होण्यासाठी लागणारा पृष्ठभाग हा वस्तूपासून लांब असेल तर त्या वस्तूची छाया आपल्याला मिळत नाही. दॅन वी सी इक्लिप्स. इक्लिप्स म्हणजे काय, ग्रहण. ग्रहणांची माहिती आपण घेणार आहोत. व्हॉट इज ॲन इक्लिप्स. बघा, ग्रहण म्हणजे काय, द मून रिव्हॉल्व्स अबाउट द अर्थ. हे तुम्हाला माहिती आहे, चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो. अँड द अर्थ अलॉंग विथ द मून रिव्हॉल्व्स अराउंड द सन. आणि पृथ्वी चंद्रासह सूर्याभोवती फिरते. देअर ऑर्बिट्स ऑफ रिव्हॉल्युशन आर ऑल डिफरंट. आता या सर्वांच्या भ्रमणकक्षा मात्र वेगवेगळ्या आहेत. ऑर्बिट्स ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे भ्रमणकक्षा, ऑर्बिट म्हणजे कक्षा आणि रिव्हॉल्युशन म्हणजे भ्रमण करण्याच्या कक्षा. वेन द सन, द मून अँड द अर्थ कम इन अ स्ट्रेट लाईन अँड इक्लिप्स इज सेड टू हॅव बीन टेकन प्लेस. बघा, ज्या वेळेला सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात तेव्हा ग्रहण लागले असे म्हणतात. दॅन वी सी द सोलर इक्लिप्स. आपण आता सूर्यग्रहण म्हणजे काय पाहणार आहोत. ड्युरिंग इट्स रिव्हॉल्युशन when the moon comes between the sun and earth, a shadow of the moon is cast on the earth and the sun cannot be seen from the part in the shadow.
बघा, ज्यावेळेला फिरता फिरता सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र येतो तेव्हा काय होतं बघा, चंद्राची सावली पृथ्वीवर पडते आणि त्यामुळे तेवढ्या भागातून सूर्य दिसत नाही. धिस इज कॉल्ड ए सोलर इक्लिप्स. तर यालाच सूर्यग्रहण असे म्हणतात. ए सोलर इक्लिप्स इज सीन ओनली ऑन ए न्यू मून डे. आता हे सूर्यग्रहण आपल्याला केव्हा दिसतं? सूर्यग्रहण हे फक्त अमावस्येलाच दिसते. न्यू मून डे म्हणजे अमावस्या. द सोलर इक्लिप्स मे बी आयदर पार्शियल ऑर टोटल. बघा, हे सूर्यग्रहण हे आंशिक किंवा पूर्ण असते. समटाइम्स द सोलर डिस्क इज कम्प्लिटली कवर्ड बाय द मून. काही वेळेला मात्र हे सूर्यबिंब जे आहे ते चंद्रामुळे पूर्णपणे झाकले जाते. दिस इज द टोटल सोलर इक्लिप्स. यालाच पूर्ण सूर्यग्रहण असे म्हटले जाते किंवा त्याला खंडग्रास सूर्यग्रहण असे म्हणतात. When the solar disk is not covered fully by the moon, we have a partial solar eclipse. म्हणजे बघा, ज्यावेळेला सूर्यबिंब चंद्रामुळे पूर्णपणे झाकले जात नाही तेव्हा त्याला खंडग्रास सूर्यग्रहण असे म्हटले जाते. ड्युरिंग अ सोलर इक्लिप्स, अल्ट्राव्हायलेट रेज विच आर हार्मफुल टू अस रीच द अर्थ. बघा, ज्यावेळेला सूर्यग्रहण चालू असतं त्यावेळेला आपल्यासाठी हानिकारक असणारे अतिनील किरण पृथ्वीपर्यंत पोहोचतात. ए सोलर इक्लिप्स शूड नेवर बी वॉच्ड विथ द नेकेड आय. म्हणूनच बघा, सूर्यग्रहण हे कधीही उघड्या डोळ्यांनी पाहायचं नाही. ए स्पेशल टाईप ऑफ गॉगल शूड बी यूज्ड फॉर दिस पर्पज. विशिष्ट प्रकारचे काळे चष्मे यावेळेला वापरावेत सूर्यग्रहण पाहण्यासाठी. दॅन वी सी लुनार इक्लिप्स. म्हणजे आता आपण चंद्रग्रहण म्हणजे काय पाहूया. व्हेन द अर्थ कम्स बिटवीन द सन अँड द मून, ए शॅडो ऑफ द अर्थ इज कास्ट ऑन द मून अँड अ पार्ट ऑफ द मून इज कवर्ड. बघा, सूर्य आणि चंद्र याच्यामध्ये पृथ्वी जेव्हा येते तेव्हा पृथ्वीची छाया चंद्रावर पडते आणि चंद्राचा काही भाग आपल्याला दिसत नाही, म्हणजे तो झाकला जातो आणि त्यामुळे चंद्रग्रहण होते. धिस इज कॉल्ड द लुनार इक्लिप्स. म्हणजे यालाच चंद्रग्रहण असे म्हणतात. ए लुनार इक्लिप्स इज सीन ओनली ऑन ए फुल मून डे. आता हे चंद्रग्रहण जे आहे ते फक्त पौर्णिमेलाच दिसते. फुल मून नाईट म्हणजे काय? पौर्णिमा. इफ द होल मून कम्स इन द शॅडो ऑफ द अर्थ, इट इज ए टोटल लुनार इक्लिप्स. बघा, जेव्हा पृथ्वीच्या सावलीत पूर्ण चंद्र आला तर त्याला खग्रास चंद्रग्रहण असे म्हणतात. व्हेन द शॅडो ऑफ द अर्थ इज कास्ट ओनली ऑन ए पार्ट ऑफ द मून, इट इज ए पार्शियल लुनार इक्लिप्स. बघा, ज्यावेळेला चंद्राच्या काही भागावरच पृथ्वीची छाया पडते त्यावेळेला खंडग्रास चंद्रग्रहण होते. वी कॅन वॉच ए लुनार इक्लिप्स विथ द नेकेड आईज. आता चंद्रग्रहण मात्र आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो. ए लुनार इक्लिप्स कॅन बी सीन ओव्हर अ पिरियड ऑफ अ फ्यू आवर्स. चंद्रग्रहण हे आपल्याला काही तासच दिसू शकतं. डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का? इक्लिप्स ऑफन ऑकर इन द सोलर सिस्टीम. सूर्यमालेमध्ये नेहमीच ग्रहणे होत असतात. ॲज सीन फ्रॉम द अर्थ, व्हेन अ प्लॅनेट ऑर ए स्टार पासेस बिहाइंड द मून, दॅट स्टेट इज कॉल्ड अ ऑक्युलेटेशन. बघा, पृथ्वीवरून पाहताना जेव्हा चंद्राच्या मागे एखादा ग्रह किंवा तारा जातो तेव्हा त्या स्थितीला पिधान असे म्हटले जाते. ऑक्युलेटेशन म्हणजे पिधान. इट इज ए कॉमन फेनॉमिनन दॅट ऑकर्स विथ द सन, द मून ऑर अदर स्टार्स. बघा, ही सातत्याने घडणारी घटना आहे. सर्वसामान्य अशी घटना आहे की सूर्य, चंद्र किंवा अन्य ताऱ्यांच्या बाबतीत ही सतत घडत असते. द मून ऑर अदर स्टार्स, फॉर एक्झाम्पल इन
2016 the star called रोहिणी was hidden behind the moon. बघा, एखादं उदाहरण द्यायचं म्हटलं तर 2016मध्ये चंद्राच्या मागे रोहिणी हा तारा लपला गेला होता. आफ्टर सम टाईम इट कम्स ॲपियर ऑन द अदर साईड ऑफ द मून. आणि काही काळानंतर तो चंद्राच्या दुसऱ्या बाजूने बाहेर आला. नाउ वी सी झिरो शॅडो डे, शून्य छाया दिन. द डे ऑन विच द सन रिचेस एक्झॅक्टली ओव्हरहेड इज कॉल्ड द झिरो शॅडो डे. बघा, ज्या दिवशी सूर्य बरोबर माथ्यावर येतो त्या दिवसाला शून्य छाया दिन असे म्हणतात. ऑन दॅट डे ॲट नून शॅडोज कम्प्लिटली डिसॅपर. बघा, त्या दिवशी दुपारच्या वेळी पूर्णपणे सावली नाहीशी झालेली असते. माध्यान, नून म्हणजे माध्यांच्या वेळी आपल्याला अजिबात सावली दिसत नाही. दिस इव्हेंट कॅन ओनली बी सीन इन द रिजन बिटवीन द ट्रॉपिक ऑफ कॅन्सर. बघा, ही घटना जी आहे ती आपल्याला कर्कवृत्त 23.5 डिग्री नॉर्थ म्हणजे 23.5 उत्तर आणि अँड द ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न 23.5 डिग्री साऊथ आणि मकर वृत्ताच्या 23.5 डिग्री दक्षिणेला याच्या दरम्यानच आपल्याला पाहायला मिळते. दिस इव्हेंट ऑकर्स इन समर ऑन डिफरंट डेज इन डिफरंट प्लेसेस इन दिस रिजन. बघा, या प्रदेशातील वेगवेगळ्या ठिकाणी ही घटना उन्हाळ्यातील वेगवेगळ्या दिवशी घडते. ॲन इक्लिप्स इज ए नॅचरल फेनॉमिनन. आपल्याला माहीत आहे की ग्रहण ही एक नैसर्गिक क्रिया आहे. मेनी सुपरस्टिशन्स कनेक्टेड टू इक्लिप्स आर प्रिव्हॅलंट इन द सोसायटी. बघा, ग्रहणाबाबतच्या अनेक अंधश्रद्धा समाजामध्ये रूढ झालेल्या आहेत. प्रिव्हॅलंट म्हणजे रूढ आणि सुपरस्टिशन्स म्हणजे अंधश्रद्धा. इट इज नेसेसरी दॅट एव्हरी वन मेक्स इफर्ट टू रीड द सोसायटी ऑफ सुपरस्टिशन बिलीफ्स. बघा, या समाजामध्ये असलेल्या ग्रहणाविषयीच्या अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करणं गरजेचं आहे.